वारंवार चिडचिड होते, खूप स्ट्रेस होतंय. सगळ्यांसाठी चहा, सगळ्यांसाठी डबा, सगळ्यांसाठी नाश्ता. आपण सगळ्यांची काळजी घेतो. पण आपली काळजी कोण घेणार? झोप कमी, पाणी कमी, आहार कमी, आराम केला तर गिल्ट, स्वतःसाठी काय केलं तर गिल्ट, राग आला तर गिल्ट, स्वयंपाक नीट नाही झाला तर गिल्ट, बाळासोबत वेळ नाही घालवला तर गिल्ट, आपण समोरच्याला नाही म्हणालो म्हणून गिल्ट, नुसताच गिल्ट. ती एवढी स्ट्रॉंग कशी दिसते, ती एवढी छान कशी दिसते? आपली आणि त्यांची रेस वेगळी आहे. त्याग आणि स्वतःला मिटवणं यात खूप मोठा फरक आहे. लोकांना नाराज होऊ देणं सुद्धा गरजेचं असतं. आपण स्त्रिया खूप काही सहन करतो, आवाज न करता, तक्रार न करता. आज मी एका शांत विषयावर बोलणार आहे. शांत पण आतून जड. आपण स्त्रिया खूप काही सहन करतो, आवाज न करता, तक्रार न करता. मग अचानक एक दिवस वाटतं, मी इतकी रिकामी का वाटते? आज त्या 5 चुकांबद्दल बोलूया, ज्या नकळत घडतात आणि आपण हळूहळू स्वतःलाच हरवतो. नंबर 1 वर आहे, स्वतःला नेहमी शेवटी ठेवणे. सकाळ होते, आपण उठतो, सगळ्यांसाठी चहा, सगळ्यांसाठी डबा, सगळ्यांसाठी नाश्ता. मग स्वतःसाठी? कधी शांत बसलो आहात का 10 मिनिटे आपण? आपण सगळ्यांची काळजी घेतो. पण आपली काळजी कोण घेणार? आपण स्वतःला नेहमी शेवटी ठेवतो आणि मन एक दिवशी स्वतःलाच विचारतं, की तू सगळ्यांची काळजी करते, मग तुझ्या काळजीसाठी कोण आहे बरं? त्याग आणि स्वतःला मिटवणं यात खूप मोठा फरक आहे. आणि स्वतःला पूर्णपणे संपवणे ही चूक आहे आणि स्वतःला संपूर्णपणे विसरणं ही सुद्धा चूक आहे. नंबर 2 वर आहे, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न. आपण माणूस आहोत, आपण सगळ्यांना एका वेळी खुश ठेवू शकत नाही. आपण नाही म्हणायला घाबरतो, कारण आपल्याला असं वाटतं, की समोरच्या व्यक्तीने आपल्याबद्दल फक्त चांगलं आणि चांगलंच बोलावं. पण खरं सांगू, प्रत्येक वेळेस त्यांना समोरच्यांना हो म्हणताना आपण स्वतःला नाही म्हणत असतो. कधी-कधी मेंटली स्ट्रॉंग होऊ देण्यासाठी लोकांना नाराज होऊ देणं सुद्धा गरजेचं असतं. नंबर 3 वर आहे, सतत गिल्टमध्ये असणं. आपण फक्त दुसऱ्यांच्या हायलाइट्स बघतो आणि स्वतःच्या लाईफचं स्वतःच्या स्ट्रगलशी तुलना करायला लागतो. आराम केला तर गिल्ट, स्वतःसाठी काय केलं तर गिल्ट, राग आला तर गिल्ट, स्वयंपाक नीट नाही झाला तर गिल्ट, बाळासोबत वेळ नाही घालवला तर गिल्ट, आपण समोरच्याला नाही म्हणालो म्हणून गिल्ट, नुसताच गिल्ट. खरं तर ही थोडीफार चूक आपल्या पूर्वजांची सुद्धा आहे. आपल्या स्त्रियांवर हे लादलं गेलेलं आहे. आपल्याला हे शिकवलं गेलं आहे, की स्वतःला महत्त्व देणं म्हणजे स्वार्थीपणा होय, म्हणजे सेल्फिशनेस होय. पण हे खरं नाहीये. फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग राहण्यासाठी सेल्फ लव्ह हा खूप गरजेचा आहे. नंबर 4 वर आहे, कंपॅरिझन्स, तुलना. भरपूर व्हिडिओमध्ये मी हे सांगत आलेले आहे, की तुलना करणं थांबवा. ते बघ, ती कशी मॅनेज करते. अय्या, ती किती कॉन्फिडंट वाटते. मला तर काही जमतच नाही. माझ्याकडून तर हे होतच नाही. ती मुलाने घर सगळं सांभाळते. ती तर ऑफिसला पण जाते. अय्या, मला नाही जमत हे सगळं. माझ्यामध्येच काहीतरी कमी आहे. मलाच का जमत नाही? ती एवढी स्ट्रॉंग कशी दिसते? ती एवढी छान कशी दिसते? ती एवढी फिट कशी आहे? आणि मी अशी का? अशा सगळ्या कंपॅरिझनमध्ये आपण अडकलेलो असतो. पण खरं तर आपण त्यांच्या आयुष्यातला फक्त एक भाग बघत असतो. त्यांचं पूर्ण आयुष्य आपल्याला काहीच माहीत नसतं आणि आपलं आणि त्यांचं आयुष्य वेगवेगळं आहे. त्यांचं जीवन, आपलं जीवन, त्यांच्या घरातली माणसं, आपल्या घरातली माणसं सगळं वेगळं आहे. आपली आणि त्यांची रेस वेगळी आहे. आपण फक्त दुसऱ्यांच्या हायलाइट्स बघतो आणि स्वतःच्या लाईफचं स्वतःच्या स्ट्रगलशी तुलना करायला लागतो. आणि मग नेहमी स्वतःलाच कमी लेखतो, की "अय्या, माझ्याकडून नाही झालं हे, मला नाही जमलं हे, माझ्याकडून तर काहीच होत नाही, माझ्यातच काहीतरी कमतरता असेल." अशा तुलनेत आपण अडकतो. नंबर 5 आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी न घेणं. झोप कमी, पाणी कमी, आहार कमी, आरोग्याकडे दुर्लक्ष आणि आपण म्हणतो, "ठीक आहे, चालेल, काही नाही, होत राहतं." पण खरं असं नाहीये. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण दडलेलं असतं. जेव्हा शरीर थकतं, तेव्हा मनही तुटतं. म्हणून स्वतःची काळजी घेणं हे मस्ट आहे. काहीतरी एखादा आजार आहे, काहीतरी डोकं दुखतंय, वारंवार चिडचिड होते, खूप स्ट्रेस होतंय, एखाद्या शरीराच्या भागात सारखा कितीतरी महिन्यांपासून, कितीतरी वर्षांपासून त्रास होत आहे, वेदना होत आहे, तर डॉक्टरकडे का नाही आपण जात? का आपण स्वतःला लास्ट प्रायोरिटी ठेवतो? का आपण स्वतःची काळजी नाही करत? कितीतरी बायकांना व्हिटॅमिन डीची, व्हिटॅमिन B12ची, रक्ताची
भरपूर कमतरता असते. पण आपण कधी या गोष्टींकडे लक्षच देत नाही आणि का नाही देत? कारण आपण स्वतःला लास्ट ऑप्शन म्हणून ठेवतो. तर इथून पुढे तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करा. मी वारंवार माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की मी टाईम हा तुम्ही थोडासा ठेवा. स्वतःसाठी 10 मिनिट तरी तुम्ही काढा आणि एक छोटीशी चहा, एक छोटासा वॉक, एक 10 मिनिट शांत बसून राहा. मी शेवटी एकच सांगेन, की तू तुटलेली नाहीस, तू थकलेली आहेस. आजपासून एक निर्णय घे. स्वतःला शेवटी नाही, सगळ्यात आधी ठेवायचं. प्रायोरिटी द्यायची. ही होती आजची मनातली गोष्ट भाग 8. नमस्कार, मी सोनेश्वरी बोलते. कशी वाटली तुम्हाला ही मनातली गोष्ट? मला खाली कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा मला खाली कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्या माझ्या रिलेटेबल मनातल्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.